नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज जगद्गुरू आद्य शंकराचार्यांची जयंती आहे. त्यानिमित्तानं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी त्यांचं एक स्तोत्र इथे सादर करत आहे. या आजच्या एपिसोडमध्ये आदि शंकराचार्यांचं यती पंचकम हे स्तोत्र मी इथे सादर करत आहे. यती पंचकम हे स्तोत्र आद्य शंकराचार्यांनी मुक्त संन्यस्त जीवनाचं कसं वर्णन असतं किंवा मुक्त संन्यासी कसा जीवन जगतो याचं वर्णन त्यांनी या पंचकम मध्ये केलेलं आहे. ज्या साधकाला आत्मज्ञान झालेलं आहे किंवा ईश्वराची प्रत्यक्ष अनुभूती ज्याला आलेली आहे बर का, असा तो साधक किंवा आत्मज्ञानी आत्मज्ञानानंतर प्रत्यक्ष जगतामध्ये कशा प्रकारे वावरतो हे आपल्याला दोन प्रकारे बघता येतं. एक तर आत्मसाक्षात्कारानंतर सुद्धा लोककल्याणार्थ हे साधक किंवा हे महात्मे समाजामध्ये राहूनच त्यांच्यामध्ये मिसळून लोककल्याणार्थ कार्य ते करत असतात. तर काही जे साधक असतात ते आत्मज्ञानानंतर परमेश्वराच्या अखंड ध्यास आणि अनुभूतीमध्ये राहून ते समाजापासनं बाजूला होतात आणि ईश्वर चिंतनामध्ये त्यांचं सगळं आयुष्य घालवतात. प्रत्येकाच्या प्रकृती स्वभावाप्रमाणे हे त्यांच्या हातून घडत असतं. तर आता आपण बघूया यती पंचकम हे आद्य शंकराचार्यांचं अत्यंत गाजलेलं असं स्तोत्र. या स्तोत्राचा मी स्वैर त्याचं रूपांतर इथे केलेलं आहे. वेदांत तत्व असे सर्वस्व जयासी. वेदांत तत्व म्हणजे वेदांत म्हणजे उपनिषद. उपनिषदांमधील तत्वज्ञान हे ज्यांच्यासाठी सार सर्वस्व आहे असे जे यती, वेदांत तत्व असे सर्वस्व जयासी असा यती जो सदा निर्मळ बर का, असा यती, यती म्हणजे संन्यासी, असा यती जो सदा असे निर्मळ असे तृप्त तो भिक्षेवरी केवळ. असे तृप्त तो भिक्षेवरी केवळ. दुःख मुक्त तो उरे आता परमशांत शांत निव्वळ. प्रेम वात्सल्याचा जो दयाळू सागर लेऊनी कौपिन फिरे तो यती भाग्यवंत खरोखर. लेऊनी कौपिन म्हणजे काय? कौपिन म्हणजे संन्यस्त वृत्तीचे जे संन्यासी लोक असतात ते जे भगवी वस्त्र धारण करतात त्याला कौपिन असं म्हटलं जातं. लेऊनी म्हणजे पांघरुणी, घेऊनी. लेऊनी कौपिन फिरे जो यती भाग्यवंत खरोखर. विसावे जरा तो पर्णफुलांच्या खाली. विसावे जरा तो पर्णफुलांच्या खाली. वाडगा हातांचा दोन्ही करुनी. दोन्ही हातांचा वाडगा म्हणजे पातेल्यासारखं करुनी. वाडगा हातांचा दोन्ही करुनी. घेई जो अन्न हे पूर्ण ब्रह्म समजुनी. धनसंपत्ती, धनसंपत्ती सारे ज्याला भासे जणू जीर्ण वस्त्रांपरी. प्रेम वात्सल्याचा जो दयाळू सागर लेऊन कौपिन फिरेतो यती भाग्यवंत खरोखर. आसक्ती शरीराची त्यागुनी. आसक्ती शरीराची त्यागुन
तो होई परमेश्वर चरणी लीन. वासना कामना विकारांचे नसे हो जास मुळी स्मरण. वासना कामना विकारांचे नसे जास हो मुळी स्मरण. प्रेम वात्सल्याचा जो दयाळू सागर लेऊन कोपिन फिरे तो यती भाग्यवंत खरोखर. असे जो निरंतर ध्यानमग्न, असे जो निरंतर ध्यानमग्न क्षण अनुभवांचे झाले ज्याला सर्वच्या सर्व शून्य. ईश्वरासी ज्याचे असे समर्पित जीवन प्रेम वात्सल्याचा तो दयाळू सागर लेऊन कोपिन फिरे तो यती भाग्यवंत खरोखर. जे करीती अहर्निश पंचाक्षरी मंत्र जप, देवदेवतांचा इष्टदेवतेचा जो मंत्र जप करतो मनातल्या मनात, जे करीती अहर्निश पंचाक्षरी मंत्र जप, जाती जे दश दिशांना, जाती जे दश दिशांना पाळती ते कठोर वैराग्याचे तप. प्रेम वात्सल्याचा जो दयाळू सागर लेऊन कोपिन फिरे तो यती भाग्यवंत खरोखर. स्वतः आद्य शंकराचार्य हे अत्यंत संन्यस्त वृत्तीचे होते. कडकडीत वैराग्य, ती वैराग्यशील वृत्ती त्यांच्या अंगामध्ये पुरेपूर भिनलेली होती. त्यांनी आपला भारत देश पालथा घातला आणि वेदांत, भगवद्गीता यामधील तत्वज्ञान त्यांनी लोकांना समजावून सांगितलं. अनेक तत्वज्ञान परग्रंथांची त्यांनी निर्मिती केलीच, पण त्याशिवाय अनेक भावमधुर ईश्वरी भक्तीनं भारलेली सुंदर सुंदर स्तोत्र सुद्धा त्यांनी रचलेली आहेत. त्याशिवाय अपरोक्ष अनुभूती, विवेक चूडामणी यासारखे ग्रंथ सुद्धा त्यांनी निर्माण केलेले आहेत. त्यांच्या भारत भ्रमंतीमध्ये एकदा झालं काय की त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना अशी माहिती कळली बर का की काश्मीर मधील सरस्वती मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या मंदिराला चारही दिशेंनी 4 प्रवेशद्वार किंवा दरवाजे ठेवलेले होते आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्या मंदिराच्या आतमध्ये उत्तम सर्वोत्तम अशा तत्वज्ञानीसाठी बर का, तत्वज्ञानीसाठी एक छानस असं सिंहासन त्या मंदिरामध्ये त्यांनी निर्माण केलेलं होतं. आणि 4ही दिशेंना जे प्रवेशद्वार होती, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, तर त्यापैकी पूर्व पश्चिम आणि उत्तर या 3 दिशांमधनं बर का, या 3 दिशांमधनं आतापर्यंत सर्वोत्कृष्ट तत्वज्ञानी त्यांनी त्या दरवाजातून प्रवेश केलेला होता. जो कोणी उत्कृष्ट तत्वज्ञानी ठरेल त्यालाच केवळ त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये येऊन सिंहासनावर विराजमान होण्याचा सन्मान दिला जाईल. परंतु आतापर्यंत दक्षिणेकडच्या प्रवेशद्वारामधून अजून कुणाची एंट्री तिथून झालेली नव्हती. हे कळल्यानंतर त्या भ्रमंतीमध्ये काश्मीरला आचार्य आणि त्यांचे शिष्य तिथे जाऊन पोचले. तेथील पंडित विद्वानांनी आद्य शंकराचार्यांची सर्वतोपरीनं परीक्षा घेण्याचं ठरवलं. अनेक गूढ गहन असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले, परंतु
आद्य शंकराचार्यांच्या लखलखत्या बुद्धिमत्तेच्या तेजस्वी वलयानं अगदी सगळेच्या सगळे जण पूर्णपणे भारावून गेले आणि त्यांनी नम्रपणे आचार्यांना विनंती केली की आपण या दक्षिणेकडच्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करावा आणि सिंहासनावर आपण बसावं. आचार्यांनी त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये ते गेले. समोर सिंहासन होतं. ते आता तिकडे जाऊ लागणार बर का, एवढ्यात असं त्यांच्या कानावर अदृश्य सूक्ष्म असा आवाज त्यांच्या कानावर आला. देवी सरस्वती माता त्यांच्या कानामध्ये पुटपुटली की तुम्ही उत्तम उत्तम काय सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट तत्वज्ञानी आहात याबद्दल काही शंका नाही, परंतु तेवढंच फक्त पुरेसं नाही. या सिंहासनावर बसण्याचा मान मिळवण्यासाठी त्या साधकाचं पूर्ण चरित्र पूर्ण आयुष्य हे पूर्णपणे शुद्ध आणि पापविरहित असं त्याचं जीवन त्यानं जगलेलं असलं पाहिजे. तेव्हा मी तुला असं सांगते की तू तुझ्या आयुष्याचा अंतर्मुख होऊन पूर्णपणे विचार करावास, आत्मपरीक्षण करावंस आणि मगच तू त्या सिंहासनावर तुझी एंट्री होऊ दे. ते ऐकल्यानंतर देवी सरस्वतीची मातेची जी आज्ञा होती त्याप्रमाणे आद्य शंकराचार्यांनी थोडा वेळ डोळे मिटून शांतपणे आत्मपरीक्षण केलं आणि नंतर ते शांतपणे म्हणाले, देवी सरस्वती माते, मी तुझ्या चरणी लीन आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कोणतेही पाप केलेलं नाही. आणि मग त्यानंतर ते त्या सिंहासनावर विराजमान झाले अशी कथा सांगण्यात येते. तर असे हे आद्य जगद्गुरु शंकराचार्य, त्यांच्या स्मृतीला माझे शतशः प्रणाम. आणि आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त जयंती निमित्त माझी आदरांजली मी त्यांना विनम्रपणे त्यांच्या पायाशी हा एपिसोड वाहत आहे. आजचा एपिसोड इथे जरी मी संपवत असले तरी सुद्धा अनेक विषय आणि अनेक एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. तुम्हा सगळ्यांना नम्रपणे मी विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या चॅनलला तुम्ही शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.